आभाळ भरून आलंय, वारा सुटलाय, विजाही कडकडतायत. पण थांबा, हा मान्सून नाहीये. मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजासाठी एक मोठी आणि अत्यंत महत्वाची बातमी आहे. पाहूया त्याचा विशेष व्हिडिओ. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करते. राज्यात 1 जून पासून हवामान बदलतंय. दुपारनंतर ढग जमा होणार, विजा कडकडणार आणि वादळी पाऊसही कोसळणार. पण हवामान तज्ञ आणि खुद्द मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केलंय की हा मान्सून नाहीये. मान्सून अजून केरळमध्येच पोहोचलेला नाहीये. त्यामुळे महाराष्ट्रात किमान 10 जून पर्यंत तरी मान्सून येण्याची शक्यता धूसर आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून शेतकऱ्यांना एक मोलाचं आवाहन करण्यात आलंय. शेतकरी बांधवांनो, पेरणीची घाई करू नका. हा मान्सून पूर्व वादळी पाऊस आहे. या पावसावर विसंबून जर पेरणी केली तर बियाणं वाया जाण्याची आणि दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची मोठी भीती आहे. जोपर्यंत चांगला, स्थिर आणि पुरेसा पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणीचं नियोजन करू नका, असं कृषी विभागानं म्हटलंय. दुसरीकडे विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात दुपारनंतर वादळी पावसाचा इशारा आहे. त्यामुळे कमाल तापमानात घट होईल, पण पूर्व विदर्भात पारा 40 अंशाच्या वरच राहणार आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना कडक इशारा दिलाय. विजा कडकडत असताना झाडांखाली, टीन शेडवर किंवा वीज खांबा शेजारी उभे राहू नका. स्वतःची आणि पाळीव जनावरांची काळजी घ्या. हवामानाचा लहरीपणा आता नवा राहिलेला नाहीये, पण निसर्गाच्या या बदलत्या खेळीत घाई न करता संयम राखणं हा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ढाल ठरणार आहे. प्रशासनाचा सल्ला मानून योग्य वेळेची वाट पाहणं हाच सध्या तरी संभाव्य नुकसानीपासून वाचवण्याचा एकमेव उपाय आहे. घाई गडबडीची पेरणी आणेल डोळ्यात पाणी. निसर्गाचा अंदाज घ्या, मगच करा धान्य पेरणी. तेव्हा बळीराजा, हवामानाचा हा अंदाज ओळखा, स्वतःला सांभाळा आणि योग्य पावसाची वाट पहा. तेव्हा शेतकऱ्यांना घाई नको, संयमच आपल्याला समृद्धीकडे नेईल.